बघा, झाडं तोडलेल्याचा काहीतरी फायदा झाला ना. हे दार उघडलं की सगळं पुढचा व्ह्यू दिसतो, रस्त्यावरचा, पुढच्या घरातलं काय चाललंय, कोण कोण बाहेर आहे सगळं दिसतं. माझ्या बाळाला अंघोळ घालून छान छान असं रेडी केलं आणि तिला झोपवलं, कारण की मला हे गोंडा बसवायचा होता. हा टोपीचा घेतला तेव्हाच घरी आले ना हा निघाला. एवढं वाईट वाटलं ना, पण म्हणलं काय पण करून हा बसवायचा. मग काय, बायका जुगाडूच असतात जन्मल्यापासूनच. बहुतेक आईच्या पोटात नसत्या शिकून येतात जुगाड करणं. मी पण छान असा जुगाड करून बघा टोपी लावून घेतली. आज होता रविवार. बघा ही पोरं कशी खेळतायत. काल तर म्हणे चोरचिट्ट्या घेतात. आम्ही पण लहानपणी चोरचिट्ट्या खेळायचो, त्यामुळे मला पण लहानपणीची आठवण आली. आणि तिघींची चाललेली लाडूभर मस्ती करायची चालू होते, तिचं गालवड हेवड. त्यानंतर मग बुवा आलेली, त्यांना मेहंदी लावली. आणि या मॅडमने तोपर्यंत उद्योग वाढवून घेतलेला, ते म्हणजे स्वतःच्या हाताला मेहंदी लावून ड्रेस पण भरवला. मग काय खेळतात, मग सियाला तरी कशाला मागं राहील, ती पण जाऊन बघत बसली काय काय खेळते ती. बायका कुठं काय करतील सांगता येत नाही. हे कंपाऊंड लावलाय गुरु वगैरे आत येऊ नये म्हणून, त्याचा बायकांनी केलाय वापर कपडे वाळवायसाठी. चांगला जुगाड आहे, बायकांना सांगायची गरजच लागत नाही. त्यानंतर इथं सिया बाहेर येत होती, तर लाडू आहे ना तिला अडवत होती. दोघींची चाललेली मस्ती. तरी पण माझं बाळ बघा जिंकून आलं म्हणून छान अशी स्माईल दिली. आणि इथं आमच्या तिघींची चाललेली मस्ती. आणि माझं बाळ रांगून आलं म्हणून, दमलं म्हणून मी तिला थोपटत होती. आणि ती मांडीवर म्हटल्यावर लाडू कशाला मागं राहती, मग ती पण आली मांडीवर. मग त्या दोघींना खेळण्यात बिझी केलं. आणि माझ्याकडं दिवाळीची चकलीची थोडंसं पीठ राहिलेलं, ते खराब होऊ नये म्हणून मी इथं चकली करायला घेतलेलं मी आज. म्हटलं नवरात्र काय चॉकलेट डे वगैरे साजरा करत नाही, आपणच त्याला काहीतरी करून देऊ म्हणून मी चकली डे साजरा केला आहे. चला बाय.